हेलो 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 वेलकम गाइस वेलकम टू द न्यू व्लॉग। बहुत टाइम बाद में मतलब व्लॉग करते हैं, खूप टाइम नंतर। बाय प्रियंका। सो हां, तर मी ऑफिसला निघालो आता वाजले आहेत 3:20 झाली आहेत आणि मी चाललो आहे पुण्याला। मतलब बघायला गेलं तर मला जायला हवं होतं ह्याच्याकडून, कुठून, ऐरोली मार्गे, पण आरती आली आहे विक्रोळी स्टेशनला। सो आम्ही दोघे जाणार आहोत आणि तेव्हा आरतीचा बोलत होता, आरतीचा फोन आला। एकच मिनटं। हेलो, बूम बाम, मजा आएगा। काहीतरी पूजाला गिफ्ट पण घ्यायचं आहे। हां, आपण चाललो आहे पुण्याला, कारण का उद्या आहे पूजाचा बड्डे आणि तिला माहीत नाही आरती आणि मी येतो आहे। तिला एक वेळ शक असेल की मी येतो आहे पण तिला आयडिया नसेल की आरती तिच्या म्हणजे माझ्यासोबत येणार आहे तिच्या बड्डेलासाठी। तो आता सांगतो, बाकीच्या रस्त्यात सांगतो। ओके चलो, टाटा बाय बाय। सो विक्रोळी पोचलो आता आपण। आरती तर पुढच्या बसस्टॉपवर उभी असेल, का सिग्नलला किंवा बसस्टॉपला, आणि आपल्याला अजून पेट्रोल वगैरे सगळं भरायचं आहे। तर माझ्या अंदाजा हिशोबाने आपल्याला 8:30 तरी वाजतीलच असं मला वाटतंय। 8-8:30 तर होणारच आहेत कन्फर्म। या बसस्टॉपवर उभं राहायला तुला बोललेलो मी, कुठे आहे काय माहिती। ती तिकडे समोर बस स्टॉपवर बसली ती बघा, आणि तिला मी फोन करतोय तर फोन तिचा बिझी लागत होता। आता फोन लागलाय, आली करते। अर्धा तास झाला इकडे उभं आहे। ए बाबा, माझी बॅग कशाला आणली तू? मोबाईल ठेव हातामध्ये, मॅप लावायचं आहे लगेच। हां सांगतो पुढे गेल्यावर। चल, स्कार्फ बांधतोय आम्ही। काय करू याचं? हेल्मेट माझं, गाडी माझी, पेट्रोल भर फक्त आता। लांब जायचं आहे ना, हो। हेल्मेट करा आधी। पुणे हां हां अच्छा हां चल, आता काकातल्या पाकवत आहेत। सो आता आम्ही एक्सप्रेस हायवे म्हणजे ऑलमोस्ट पोचलो आहे। एक्सप्रेस हायवे आता बाईक अलाउड नाही, आता खालून चाललो आहे आम्ही। आता इकडून जाऊ आणि राईट मारून पेट्रोल भरायचं आहे। आधी पेट्रोल भरायचं आहे, मग माझी बॅग पुढे घ्यायची आहे आणि आपल्यासाठी गॉगल काढायचं आहे बॅगेतून, हे लक्षात ठेवायचं आहे। कारण काही बॅग अशी मागे येऊन मला एकदम ताळ बसावं लागतं आहे, कारण का मागे आरती बसली आहे। तर माझी पाड अजून दुखायला लागली आतापासूनच। आणि याच्यावर ट्रिप F4 ऑलमोस्ट आता आपण 43 किलोमीटर झालो आहे। 43.8। आम्ही एकदा आलेलो लास्ट टाइम मी, तेव्हा पूर्ण हा पेट्रोल भरलेला होता ट्रक्सने वगैरे। सो आता आम्ही ऑलमोस्ट पनवेलला पोचलो आहे। 4:44 झालेत, 1-1.25 तास झाला आहे। 1.5 तास पकडा, चला 1.5 तास झाला आहे निघून, मला तरी निघून जे ऑफिसकडून। हां, आणि जर मी तुम्हाला सांगितलं नसेल की का चाललो आहे आम्ही पुण्याला, तर उद्या आहे
14 तारीख 14 फेब्रुवारी द व्हॅलेंटाईन्स डे. आणि व्हॅलेंटाईन्स डे दिवशी असतो पूजाचा बड्डे. सो तिलाच सरप्राईज द्यायला आलो आहे आम्ही. सो असे रॉंग वे येतात आणि पूर्ण ट्रॅफिक होऊन जातं. म्हणजे स्वतःहून जायचं नाही आणि दुसऱ्याला जायचं नाही. म्हणजे मी जात नाही तर तू पण नको जाऊस असं होतं. आणि हे दत्त स्नॅक्स, दत्तगुरू स्नॅक्स फेमस. आम्ही इथून येणार होतो वाटतं, त्या हायवेने आलो असतो तर. नाहीच, हे बरं वाटलं आम्हाला जरा, ते मला कळालं नसतं. जर तो आमचा पनवेलचा हायवे मारला असता ना तर तिथून आलो असतो. लेफ्ट घ्यावा लागला असतं त्या ह्याच्याकडनं, जो मी लास्ट टाईम आलेलो आय गेस. आठवत नाही मला, तिकडून आलेलो वाटतं. हो, तर आता चाललो आहे आम्ही. आणि तिथून आता आम्ही जाणार आहे पहिला श्वेता मावशीकडे. तिला बाबू झाला आहे जस्ट माझ्या बड्डेचा 1 दिवस नंतर. तर त्याला भेटू आम्ही, जरा हाय वगैरे करू. त्याला विचारेन मी, तू 1 दिवस लेट का आलास? तुला 1 दिवस आधी आलास आपण पार्टी सोबत दिली असती, कॉन्ट्रा पण एकत्र काढला असतं, माझे पैसे वाचले असते. तर त्याला भेटू आणि मग निघू 11 वाजेपर्यंत तिथून. आणि मग पूजाकडे येऊ 12 वाजता सरप्राईज द्यायला. केक घ्यायचा विसरू नको. असं आम्ही काय गिफ्ट घेतलं नाही तिच्यासाठी आता सध्या. त्या रस्त्यात काय चॉकलेट वगैरे भेटलं तर घेईन, तेच तर गिफ्ट आहे. सो पेट्रोल पंप फुल केलेलं आहे. बॅग पण पुढे घेतलेली आहे मी. म्हणजे आहे कम्फर्टेबल, असं कम्फर्टेबल नाही असं नाही, पण आधी मागे घेतल्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल आता पुढे घेऊन असं मला वाटतं आहे. बस थोडे खांदे दुखतील माझे आता जरा, पण ठीक आहे, चालतं आहे. आता डबल सीट आहे ना, म्हणून जरा हळू जावं लागतं एकदम जरा, कारण का आरतीचं वजन जास्त आहे जरा. थोडं जास्त आहे वाटतं. म्हणजे सिंगल सीटची ना सवय झाली आता मला, म्हणजे अशी आडीतिडी काढतो मी आता हल्ली फटफट. डबल सीटचं ना मला ते पिकअपचं हे ॲडजस्टमेंट नाही, म्हणजे असं घेऊ शकतो पण आता कसं रोजचं माझं सिंगल सीटचं हे ना अपडाऊन आहे 50-52 किलोमीटर रोजचं, तर तेव्हा तेच कंटिन्यू होतं आहे. सो आता आरतीला बोलवलं मॅप चेक कर एकदा, सेफ साईड चेक करायला बोललेलो. एडीने मॅप लोकेशन बरोबर टाकलं आहे, पण टाकलेलं 4 व्हीलरचं. आणि मला बोलतो अरे युटर्न घे चुकीचं चाललो आहे आपण. मी बोललो भाई मला रस्ता थोडा आठवतं आहे, लक्षात आहे थोडा इकडे, असं कसं चुकीचं आहे. बघितलं तिने टाकलं आहे 4 व्हीलरचं. 4 व्हीलरचा रूट. तर ते एक्सप्रेस हायवेने घेऊन जाणार होते. हो भाई, आणि फाईन मारत पडला असता मजबूतवाला. इथं एक तर किती अजून फाईन आहेत काय माहिती, गाडीवर आधीच मी चेक नाही केलं अजून कधी. तो आता एकदम मजबूत रस्ता आहे, सिंगल एकदम स्मूथ रस्ता आहे. थोडाफार आहे मध्ये खडावडी, पण आता मस्त रस्ता आहे. एक थोडा असे एक पकडा अशी 21 किलोमीटर. हे गाव आहे म्हणून थोडं स्पीड ब्रेकर आहेत, पण मस्त रस्ता आहे पुढे. हा बघा इथून चालू होतो. आणि माझे जर कॉलेजचे फ्रेंड्स जर बघत असतील, हे एकदम आरती लल्ले बोलले ग्लव्ज आहे, तुम्हाला जर महागातले ग्लव्ज गिफ्ट कर जरा. सो हां, जर आमचे जर कॉलेजचे मित्र जर आमचे माझा हा ब्लॉग बघत असतील तर त्यांना हा रस्ता एकदम मजबूत लक्षात असणार. मजबूत म्हणजे खतरनाक लक्षात. साहिल आणि मी तर एकदम या रोडशी एकदम वाकिफ आहोत. भाई मेमरीज स्कूटी की मेमरी स्कूटी. थँक्स टू ओमकार टोटकेकर, त्यांनी आम्हाला स्कूटी दिलेली आणि आम्ही गेलेलो. बाय खतरनाक सीन, खतरनाक. मेरा देश मेरा ये वतन, प्यार सा उन्नति सा प्यार का चमन. मेरा मन
ए राम ए वतन ए वतन ए वतन जाने मन जाने मन जाने मन अरे 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 आजी तो ना माझं हे आहे ना इकडे इथे इथे एक फोडी आली आहे ते माझी रिंग रिंग आणि असं ते ॲक्सिलरेटर पकडून पकडून तिकडे माझी चांबडी जमा झाली आहे. ते ना आता मला एक ग्लव्स घातल्यामुळे दुखायला लागलं. आता खूप टाईम झाला ना, एवढा वेळ मी ग्लव्स घालत नाही. आता ते थोडंसं असं हे खेचल्यासारखं वाटतं ते आता. आणि गाडी देते ॲव्हरेज 27चं दाखवते. सो इट्स नॉट बॅड, टू बॅड, इट्स नॉट टू बॅड. लास्ट टाईम मला 37 दाखवत होती जेव्हा वाबीला आलेलं तेव्हा 37चं ॲव्हरेज दाखवत होती मला ती. जरी मला 30-32 जे ते दिलं ना तरी खूप झालेलं त्या टाईमला. आणि मी त्या टाईमला 1000चा पेट्रोल भरलेला आणि आता पेट्रोलमध्ये जाऊन आलेलो मी. पण तिकडे कुठे फिरलो नव्हतो मी आणि जाऊन आलेलो. मग पेट्रोल उरला म्हणतो थोडासा. एक पकडा एक 20-30 किलोमीटर. चल बाई पुढे मी वाट बघतोय. 20-30 किलोमीटर आम्ही जाऊ येईन एवढं किलोमीटर थोडं पेट्रोल राहिलेलं. 20 किलोमीटर 30 तर होतं काय. स्वतः गावाला आलो आहे. गावाला जायचं आहे एकदा गाडी घेऊन. आता पुण्याला 2दा जातो आहे, दुसऱ्यांदा जातो आहे. एकदा माणगावला गेलो आहे. गावाला जाऊ शकतो म्हणजे. अच्छा हा सिंगल राईड नाही, मला तरी घेऊन जावंच लागेल ऑब्वियसली. 12 तास ट्रॅव्हलिंग नॉनस्टॉप तर नाही होणार माझ्याकडून. जरा असं मी रेग्युलर पुण्याला वगैरे माणगावला जात राहिलो. माणगाव म्हणजे अनिकेतचं गाव. तर एक वेळ होऊन जाईल. नॉनस्टॉप नाही होणार, मला 2 ते 3 स्टॉप घ्यायला लागेल जरा मोठेवाले, अर्धा-1 तासाचे. मग ते होऊन जाईल 15 तासाचे ट्रॅव्हल. त्याच्यावरून मग हो काय टेन्शन नाही का. असे थांबून मी तर तुम्हाला माहिती आहे भाई अपने को हॉर्स बहुत लगता है, बहुत मतलब बहुत बिना कारण. कभी सुसु हुई है, कभी पॉटी हुई है, कभी प्यास लगी है, कभी भूख लगी है. तो अच्छे रुकने का, ज़िंदगी में रुकने का, दौड़ने का, कूदने का, गिरने का नहीं भाई. क्या बोलती पब्लिक. बस ऑडियो का पता नहीं मेरे को कैसे आ रहा है. लेट्स सी. गाड़ी में डॉगी है. आरतीला बघून भोगतोय. बोलतोय फास्ट जाऊ नको. तेरे बिना जिंदगी तो है पर जिंदगी नहीं. सो आता खोपोली पोचलो आहे आम्ही. खोपोली जस्ट क्रॉस केला आहे. आता लोणावळा पण मी एंटर करतो आहे. आणि खोपोलीच्या मार्केटमध्ये असे नमुने भेटले ना लोकल्स म्हणजे काय. हां स्कूलमध्ये असेल. तर मध्ये युटर्न मारतायत. मी भाई नुसतं आपला हॉर्न माहिती तुम्हाला, आपला बेकार हॉर्न आहे. आपला हॉर्न वाजवून ठेवतो आहे. ते रेकॉर्ड करायला माझं झालं नाही, कारण का अचानक रेकॉर्ड करणार आहे तो उगाच गडबडीत ब्रेक होणार नाही बोलू नको. आणि आता ऑन झालं आहे. तर आता घाट जस्ट चालू झाला आहे आपला. सो पुणे 76 किलोमीटर्स. सो मोर 76-80 किलोमीटर्स टू गो. कर्वे रोड, या रोडचं नाव कर्वे रोड आहे. थंड काय वाटत तर नाही आहे मला. आणि मी ग्लव्स काढून टाकले आहेत. आपण आपल्या लेनमध्ये चालवायचे.
आणि काय सेल्फी पॉईंटला वगैरे थांबायचं काय नाही अजिबात. सेल्फी पॉईंटला थांबायचं नाही अजिबात. तू स्वतःचे फोटो काढून झालायस का? येताना काढू येताना. अरे आता काळोख होईल जातं जायला, आपण येताना काढूया ना, दुपारी निघणार आहे. सो आता आम्ही इकडे पोचलो सेल्फी पॉईंटला. आणि इकडे आरती बोलते माझी व्हिडिओ काढू नको उगाच असं. समोर उंट आहे. उंट चला खाली. इथून रस्ता होता सरळ जायला. चल आता बैताड. गाडी आहे ना नीट? असू दे. गोलावाला चाचा आहे. एवढे फोटो काढतात. सो आता लोणावळा वगैरे मी क्रॉस केलं आहे आणि आता 60 किलोमीटर्सचा हा रस्ता. हा सरळ रस्ता एकदम, काय राईट लेफ्ट नाही आहे. म्हणजे 60 किलोमीटर्स पुण्यासाठी आहे. मला एक आय गेस 45 किलोमीटरमध्ये राईट आहे मला एवढा रस्ता माहिती आहे. सो लागेल 1-2 तास लागतील अजून. सो 6:16 झाले, सॉरी 6:14 झालेत, 6:15 झालेत. 6:15 निघालो आहे. 2 तासात आलो आहे आम्ही इकडे. आणि 2 तास 4 तास परफेक्ट आहेत. ठीक आहेत. आता त्याचा 2 तास तर लागायला नाही पाहिजे, 1.5 तास लागला पाहिजे, पण मी 2 तास आरामात मोजतो आहे. 60 वाजे स्पीडने एकदम नॉर्मल. जाऊ दे. आणि मागे सनसेट तुम्हाला दिसत असेल, असं ओपी सनसेट आहे, पण ते अपोजिट साईडला. तर मी मागे फिरू शकत नाही सध्या. खूप सुंदर सनसेट आहे, खूप सुंदर. द सेम सनसेट ॲज वी सॉ इन माय ड्रीम्स. नाइस पिकअप लाइन्स, नाइस प्रसाद. बस कहीं पे यूटिलाइज करो उसको बस. अजून तलोजाचा टोल प्लाझा यायचा आहे. अजून तलोजा टोल प्लाझा नाही आला आहे. तळेगाव तलोजा नाही, सॉरी तळेगाव आहे आय गेस. तिकडे आहे टोल प्लाझा की मागे तर वर्सुलीचा गेला आहे. आणि एवढं एक्झॅक्ट मला कन्फर्म माहीत नाही की पुढे टोल प्लाझा येतो की नाही, पण मायामध्ये तरी येतोच. सो लेट्स सी. और गाइस पुणे आते वक्त का मेरा सबसे फेवरेट स्पॉट, मतलब फेवरेट रोड, ये लेफ्ट साइड में बहुत सारा कुछ है, बहुत सही व्यू है. अगर लेफ्टला बघ, लेफ्टला बघ. एकदम खूप सुंदर रोड आहे. मेरा दिल ले लिया सिया, ये सच है पिया, तब कहते हैं मैंने तेरा दिल ले दिया, अब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. मेरा दिल ले लिया. आता मी चाललो आहे. आता तळेगावला ऑलमोस्ट पोचतो आहे. आणि समोरचे बाईकवाले आहेत, त्यांच्या हातामध्ये 3 डुक्कर आहेत. डुक्कर पिग. खतरनाक. तळेगाव 6 किलोमीटर आहे. आता मस्त मटण खाणार आहेत.
डुकराचं कुठून आणलं आहे काय माहिती. सो आता आम्ही पुण्यामध्ये एंटर केलेलं आहे आणि थोडासा अजून वेळ दाखवतो आहे. अजून 57 मिनिट दाखवतो, 1 तास दाखवतो आहे स्वतः मावशीकडे पोचायला. आता आम्हाला एवढं परत एक तास 1.5 तास परत आम्हाला मागे यायचं आहे माहिती आहे का पूजाकडे येण्यासाठी. आता तिथूनच पूजाकडनं इकडे सेम रोड आहे की मध्ये शॉर्टकट आहे की नाही माहीत नाही, पण मी तर विचार करतो आहे 6:30पर्यंत निघायचा मावशीकडून. आणि मग पूजाकडे यायचं. असं बघूया आता, अजून पोचलो नाही. पोचल्यावर जरा बसू जरा वेळ, मी तर झोपून जरा वेळ म्हणजे पडीन आणि त्यानंतर जे काय सगळं होईल ते. तर हा एक लेफ्ट दाखवत आहे आणि पुढचा एक लेफ्ट दाखवत आहे. पुढचाच लेफ्ट घेतो. आवाज कमी कर. का हल्का सा एक साया है तेरी नजरों ने दिल का किया जो असर ये हुआ. सो मी पोचलेलो आणि आता निघालो पण आहे. गेली सोडायला आल्यात आम्हाला. भेटूया. मयूर हेल्मेट फिक्स करतोय. चला मॅप लावतो आणि जाऊ पटपट. 10:30 झालेत. 11पर्यंत पोचू. का सरप्राईज वगैरे नंतर बघू. सरप्राईज वगैरे नंतर बघू आपण. हे तिचं एरियाचं नाव काय बोलले? वारजे. पण काय मालवाडी सांगितलं नाही का एक्झॅक्ट गेम लोकेशन होतं. जाऊ दे चालेल. चला बाय बाय. भेटूया. प्लॅन करूया. हां करू मार्चमध्ये. अच्छा गावात ही आरती बसते पूर्ण गाडी हलवून टाकते. संपलं सगळं. चला बाय. सो आता आम्ही निघालो आहे पूजाकडे जायला आणि पोचू आता एक 15-20 मिनटात. थोड्यात लवकर पोचलो असतो पण हातामध्ये केक आहे ना म्हणून मी खड्डे बिड्डे सगळे बघून चालवतो आहे. पूजाकडे जाऊनच व्लॉग करीन मी. कारण का आता रात्रीचा वायझर लावला ना पांड्याचं आहे पूर्ण काळपट झालं आहे काय मला कधी दिसतच नाही. तर लेट्स सी. सो आता पोचतोय. पूजाकडे आम्ही तो पोचतोय जस्ट. बस थोडासा 1 मिनिट असा बाकी आता. तिचं बघू काय रिॲक्शन त्यामध्ये. मला तर वाटतं तिला डाऊट असणार आहे की मी येतोय पण तिला हे नसणार माहिती की आरती येते माझ्यासोबत. बघूया आता. बघूया. आलो आहे तुमच्या घराकडे. घरातले कोण झोपले आहेत काय कोण आहे काय माहिती. झोपले थोडे सगळे झोपले. दरवाजा बंद आहे.
हा याची गॅरंटी घेऊ शकत ना, केकची गॅरंटी देऊ शकत नाही आम्ही. हा आणि माझ्या पाठीची माझी मॉलिश कर. हा इथेच लावतोय. माई आणि रुद्र पण आलेत. मला ओळखलं नाही तू? नाही ओळखलं तू मला? कोण आहे? हा मला सांग नाव आता. बाय. हा का? बाय. तेच ना, किती उंच आहे, हाईट. दाट बसने जा, बसने. बाय. हो बाय बाय. हेल्मेट घेतलंस काय? मोर बरोबर 3 वाजलेत, एकदम एक्झॅक्ट 3 वाजलेत. 2 स्टॉप घ्यायचे, 2 स्टॉप घेऊया मध्ये. का म्हणजे नको घेऊया तर नको घेऊया. तू किती झालं 5ला पोचणार नाहीस? 5ला नाही, ॲटलीस्ट 7:30. हा हा 7:30 7ला ते लोक येणार ना. 6 वाजता शौर्य येतो. शौर्याला बोल ना काहीतरी अभ्यास करायला तोपर्यंत. तो आता आम्ही निघालो आहे. सो आता जस्ट निघालो आहे आम्ही. 3 वाजलेत एक्झॅक्टली. 2ला निघणार होतो. अर्ध्या टाइमपासमुळे उशीर झाला निघायला. तर बघूया, लोणावळा थांबलो तर थांबू, जरा फोटो वगैरे काढायला. नाहीतर ते पण नाही, डायरेक्ट एक्झॅक्ट मुंबई डायरेक्ट. असं विचार तर आहे, तर मी एवढं हे करीन मला वाटत नाही नॉनस्टॉप. पण बघूया, आय विल ट्राय माय बेस्ट की नॉनस्टॉपच जायचं. आता तर माझं अंग दुखत विकत नाही, का थकलो नाही मी आता. काल तर काय ऑफिसमधून डायरेक्ट शूट वगैरे करूनच निघालेलो ना. आणि सकाळी पण काल लवकर उठलेलो मी, तर पूर्ण अंग दुखत होतं. आणि परवा रात्री शूटला गेलेलो. सो लेट्स सी. काल रात्री मी पोचलेलो, व्हिडिओ तर बघितला असेल. 11:30 वाजता आलेलो घरी. आत्ताच हायवेवर आलो आहे आम्ही आता. आणि बघू आता किती वेळ लागतो आहे. मग आता वाटतं जरासं मध्ये एक ब्रेक घेईन, तो पण ज्यूस पियाला. उसा जराच लास्ट टाइम पियाला तो, कारण का मला खूप आवडलेला तो. तर बघूया, तर चांगला वेदर वगैरे तर ठीक आहे, काय ऊन वगैरे काय लागत नाही. ग्लव्स काय घातले नाहीत मी. तो आता आम्ही निघालो आहे. पुणे लोणावळा हायवेला भेटला आहे आम्हाला. आणि आज एवढ्या गाड्या दिसत ना रस्त्यावर, जरा जास्त आहेत, अति आहेत. म्हणजे एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं मी. तळेगाव टोल प्लाझा आलो आहे आता. तर बघूया. हा बाय द वे, हा ब्लॉग सिंगल ब्लॉगच आहे. हा म्हणजे मी इथं खूप लेट सांगतो आहे घरी निघाल्यावर. सिंगल ब्लॉगच आहे. आणि
काय नाही, हा एकाच ब्लॉकमध्ये सगळं होणार आहे. येऊन जाऊन पुढेचा बड्डे वगैरे केला मी काल रात्री. तर दॅट्स वॉट इट इज. सॉरी, सो दॅट्स ऑल आय कॅन से नाव. असे करतात ना, मग शिव्या खातात माझ्याकडनं. आणि मग लोक मला बोलतात की राग वगैरे करायचा नाही. हा क्या व्यू है भाई, क्या व्यू है, खतरनाक, एक नंबर. आता राईट साईडला तर माझा फेवरेट स्पॉट आहे. म्हणजे फेवरेट हे जागा आहे की मला ती आवडते. आता तरी काय चांगलं नव्हतं, पण मी भाऊबीजेला आलो ना तेव्हा मस्त इकडे फ्लावर्स वगैरे होते एकदम असे. शेती होती पूर्ण, मस्त लग रहा था. बाबाजी का ढाबा, बाबाजी का ठुल्लू नहीं है क्या ब्रो? जरा थंड वाटतं इकडे का, थोडासा थंड आहे एकदम, थोडासा हलका हलका. वैसे पहाड़ों की वजह शायद और ठंडा हो सकता था, पर मैं इतना हॉट हूँ इसलिए नहीं हो रहा हूँ. ये देखो राइट साइड में दिख रहा है क्या, ये सुपर व्यू चालू है ना, इसलिए पूरा वाइट दिख रहा होगा, पर ऐसा ही है. लोणावळा आता येईल, जे ऑलमोस्ट चालूच झालं आहे. लोणावळा 4-5 झालेत. वनार खूप चांगला म्हणजे सर कव्हरअप केलं आहे. बघू आता किती वेळ लागतो आहे. मेन तर नवी मुंबई क्रॉस केल्यानंतर ट्रॅफिकचं डिपेंड आहे, म्हणून मला लवकर निघायचं होतं. ते एक मोठा रिझन आहे. इथून लेफ्ट पण आहे, तो एक्सप्रेसवे आहे. तिकडे आम्हाला बाईक्स आणि वगैरे काय अलाउड नाहीत, मग जावंच लागेल सरळच. तिथून किती 1.5 तासामध्ये घरी पोहोचलो असतो, म्हणजे कोकणा तरी पोहोचलो असतो 1.5 तासात. 1.5 तासाशी 2 तास. रेंज रॉवर भाई रुक जा. रेंज रॉवर है म्हणून का झालं भाई. रेंज रॉवर को अपने को जगह देने के लिए खड़ा रखने का घमंड है. रानवारा ढाबा. सो आता इकडे आम्ही थांबलो आहे लोणावळ्याला. सेल्फी पॉइंट. चल म्हातारी दमली, थांब. चल चल, मी बोलतोय ना एडी. हाय का, आता पुन्हा बोचा ओला झाला आहे. क्या बात है, क्या बात है. कालपासून 300 किलोमीटर. सो झालं ते फोटो काढून आणि आता मी निघालो आहे. व्ह्यू मस्त आहे, पण जरा पाठ टाट केले. ही पूर्ण आरतीनं बसली ना, पूर्ण आवाज माझ्या अंगाला लागते, तर माझं वाकून जरा वाकावं लागतं जरा पुढे, त्यामुळे माझी पाठ दुखते. आणि वजन टाकल्यामुळे पूर्ण लोड माझ्या हातावर येतोय, तर माझे फोरआर्म्स आणि बोलते शोल्डर्स दुखत आहेत. तुझा फोन माझ्याकडे आहे काय? तुझा फोन माझ्याकडे आहे काय? असू दे असू दे असू दे.
पकड नीट. इयरफोन, अरे इयरफोन नाही, अरे यार आणि मी इयरफोन विसरलो मी पूजाकडे. तिला बोलतो कुरिअर कर किंवा ती साईड गुरुवार शुक्रवार वाटतं येणार आहेत भाऊजी, त्यांच्याकडे पाठवून द्यायला सांगतो. गाडीच बंद झाली माझी. गाडी चालू करून चालतो आहे मी. गाडी बंद आहे. असेच चालू आहे. साडेपाच झालेत आणि आम्ही पोहोचलोय पनवेलला. पनवेल ऑलमोस्ट क्रॉसच केला आहे. तर पुढचा तो एक ब्रिज खालना कट घेऊन डायरेक्ट आम्ही नवी मुंबई चालू करू, म्हणजे एंटर करू. ओ भाई साहब, इट वॉज अ लॉंग ट्रॅव्हलिंग जर्नी फ्रॉम येस्टरडे. आता प्लॅन करू आम्ही सगळे, साहिल वगैरे सगळे प्लॅन करू आम्ही. मयूर पण बोलत होता की साहिलला वगैरे घेऊन ये, आपण जाऊया फिरायला. त्याला तो आता पुण्यात राहतोय, स्टे करतोय. तो बोलत होता की तो एकटा कुठे फिरणार आहे, तुम्ही लोक आलात तर फिरू, आपण जाऊ. ठीक आहे चालेल, तू पोहोचू तसं. तर बघूया आता कधी प्लॅन होतोय. तो एक ब्लॉग येईल किंवा बाईक राईड जाईल त्र्यंबकेश्वरला. मी एकटाच जाईन किंवा साहिलला वगैरे घेऊन जाईन, माहिती नाही. पण मी जाईन याच मंथमध्ये विचार करतोय मी, या मंथ एंड वगैरे. पांडे नसेल, पांडेला पण यायचं होतं पण पांडे चाललं आहे गावी. बघूया आता. आणि काय म्हणतोय मी आणि काय नाही, बस थँक्स फॉर वॉचिंग द ब्लॉग एंड डू लाइक कमेंट एंड सब्सक्राइब. और लाइक अच्छा लगा तो शेयर करना करो. चलो टाटा बाय बाय.